BICC तुम्हाला जायचं लगेचच मैदानाच्या आत. ओपनिंग पेअर लवकरात लवकर चला. थँक्यू श्रवण आणि त्याचबरोबर निनाद या दोन्ही समालोचकांचा आवाज या अगोदर आपण ऐकला. ना बॅक टू द क्रिकेट. वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत. हो जेन्युअन लेग ब्रेक होता. चांगला बॉल आपण पहिलाच बॉल बघितला. गोलंदाज सचिन द्वारे आपल्याला पाहायला मिळालाय. ज्याने मला आठवत आहे KCC कडून थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती आणि जबरदस्त माफ करा सेकंड ओव्हरमध्ये फार जबरदस्त बॉलिंग केली होती. इकॉनॉमिकल अवघ्या 6 धावांचं षटक, एक विकेट देखील त्याने पहिल्या मॅचमध्ये मिळवली होती. ओहो पडलाय, वळतोय, हीच त्याची खासियत आहे. फिंगर रोल करतोय आणि ॲट द एज 56 अब तक 56 वयाचे तितका अनुभव त्यांच्याकडे आणि आज ती फिरकीची जादू आपण या पराच्या मैदानावरती स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरीवरती पाहतोय. फ्लाइट दिली हवेत आहे. बॉल वाईड इश लॉंग ऑन कडे चालले आणि पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा पार. चौकार. कोणी मारला यश? टीमसाठी या पहिल्या 4 धावा आलेल्या आहेत. कोंडी अखेर फोडलेली आहे त्याने. बॅकफूट लावेत खेळायला. एक्स्ट्रा कव्हर आत आणि यासिर बाहेर. चांगला झेल. करणार आहोत. वेळेचं बंधन आहे त्यामुळे वेळेवरती उपस्थित राहा हेल बॉयज आणि पॅनल 11. सो विकेट आपण पाहतोय पहिली आलेली आहे चौकाराबरोबर. यासिर मैदानाच्या बाहेर गेलाय आणि आता त्याच्या सोबत आलेला आहे हुसेफ. दुबई रिटर्न आहेत आणि आता या स्पर्धेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी पाहूयात कशी ठरते. BICC साठी इन ॲट नंबर 3 तिसरा क्रमांक हा फार महत्त्वपूर्ण असतो. जेन्युअन लेग ब्रेक पूल तर जरूर केला आणि बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 2 आणि सध्याच BICCचं धावफलक 6 for 1. 6 ला 1. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज सचिन यांच्याकडून. ते बॉलला खऱ्या अर्थानं फ्लाइट देत आहेत, बॉलला वळवत आहेत आणि
जरूर एक गोष्ट मी छेडेन या ओव्हर नंतर. लॉफ्ट केलं बॉलला, मिस टायमिंग. राहुल कश्यप डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलंय बॉलला. राहुलचा झेल घेऊन वळवला आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतोय शबीरला. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 7. अदनान आलेले आहेत 4 चौथ्या क्रमांकावरती. बॉडी लँग्वेज सांगते की ते हार्ड हिटर आहेत, पण या मैदानावरती षटकार आणि चौकार मारणं हे सोपं काम नाही. योग्य तंत्रासोबत स्ट्रेट बॅटने जो चांगला खेळतो, टायमिंग जर जुळलं, कारण या स्पर्धेमध्ये सिंगल टेनिस सॉफ्ट बॉल वापरला जातोय, तो जर समोर मारायचा असेल तर ताकदीसोबत टायमिंग या दोन्ही गोष्टींचा संगम पाहिजे. वाऱ्याची साथ पाहिजे, नशिबाची साथ तुम्हाला पाहिजे आणि तरच बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. शॉर्ट बॉल होता, पूल करतोय स्क्वेअर लेगला. फिल्डर चान्स होती, पण बॉल जर सापडला असता तर. बॉल देखील वडाच्या झाडाला पूर्णपणे गिरट्या घेऊन आला वट पौर्णिमेप्रमाणे. पिंपळाचं झाड आहे का? टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 8. त्या पिंपळाच्या झाडाने देखील बऱ्याचशा स्पर्धा बघितलेल्या आहेत. हेलिकॉप्टर मिस टायमिंग. लॉंग ऑफ चांगला झेल आणि विकेट. फलंदाज बाद. तिसरा झटका. शाबीर बॅट. ते तिसरे आणि नवीन बॅटर जिशान. ओहो, गुडघा टेकवला होता, बैठकचा प्रयत्न होता, पण राहुल या मॅच मध्ये मात्र आता जबरदस्त बॉलिंग करतोय. कारण या ओव्हरमध्ये 4 बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत आणि फक्त 2च धावा. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, बॅटच्या आतली कडा, मिड ऑनला फिल्डर आहेत, 1 धाव. सिंगल सोबत सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 9 या आकड्यावरती. पहिल्या मॅचची राहुलची गोलंदाजी आणि या मॅचची राहुलची गोलंदाजी. काशी आणि वाशीमध्ये जितकं अंतर आहे तशी बॉलिंग त्याची या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल अदनान. ओ, चांगला फटका ऑन दी अप आणि कव्हर्सला बॉल. 2 धावांकरता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि अखेर आपण पाहतोय 3 विकेटचं नुकसान. धावफलकावरती आहेत त्या 11.
लेंथ होता, सॉफ्टने ड्राईव्ह केला पॉइंटला फिल्डर, 1 धाव. आणि या एका धावेसोबत सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 12 धावा. क्रीडांगणाच्या उजव्या बाजूला सध्या जो आपल्याला पत्राचा शेड वॉल जी पाहायला मिळते. ओ यॉर्कर चांगला होता, सन्मान चांगला दिलाय, चान्स अदनान सांगतोय नॉन स्ट्राइकेटला चान्स आहे डायरेक्ट हिटसाठी. एक वेगळी शैली आहे त्याची. जेव्हा 2 धावा देखील लास्ट ओव्हरमध्ये गेल्या होत्या तेव्हा त्याने पॅव्हलियनकडे सांगितलं होतं 2 धावा माझ्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि आता बॉलरला सांगत होता तुला चान्स आहे. या सर्व गोष्टी आणि हा 6 सेन त्याचा बोलतोय. बऱ्याच वेळेला या गोष्टी समोरची टीम स्लेजिंग म्हणून देखील घेते. ऑन साईडला पूल केला बॉल चाललाय सध्या मिड विकेटवरून सिली मिडॉनला आणि या एका धावेने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 14 धावा. सर्व मित्रच आहेत, एका वॉर्डामध्ये खेळत आलेले आहेत पण एकाच ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यामुळेच तो लॉंग ऑफचा फिल्डर म्हणतोय पॅव्हलियनला की जास्त तुम्ही आवाज करू नका. शॉर्ट बॉल आहे मिड विकेटला, बॉल चालला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. अदनानची विकेट जाऊ शकते, नाही घेतली. हे मुंबईचं क्रिकेट आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 रन्स. मामा ऑफ स्टंपचा बाहेर जास्त निघालाय आणि लोबो सरांचा सिग्नल, इट इज वाईट सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि फार चांगली सध्या ही बॉलिंग आपण पाहतोय ती केसीसीच्या 3 बॉलर्स कडून. पुन्हा आउट कटर जास्त बाहेर, धावा मिळत नव्हत्या, धावा आता दिल्या जातात गोलंदाजाकडून. 17 धावा, धावा फलकावरती. जीशान स्ट्रायकिंग एंडला आहे. ओहो आखूड टप्प्याचा बॉल होता, मागे डायरेक्ट हिटला, आता चान्स घेतली होती. आता डबल साठी देखील चान्स बट यावेळेला थांबलेत. वाईट बॉल, तिसरा वाईड आलाय लागोपाठ. जाने लास्ट मॅच मध्ये 6 बॉल 10 धावा डिफेंड केल्या होत्या, अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या त्याने. आतापर्यंत 4 एक्स्ट्रा देखील दिलेल्या आहेत. 3 वाईड बॉल बाकी आहेत अजूनही या ओव्हर मधले 2 आणि सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय 19-19. उन्नीस 19. ओहो कॉपी बुक स्टाईल, नो लुक. अदनान आताही तसाच उभा आहे. धावा मिळतात 2 आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय 29. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 21. मामा राऊंड द विकेटने ऑन साइडला चाललाय, स्क्वेअर लेगला चान्स आहे आता. ओव्हर थ्रो डबलला आता चान्स घेतले. अदनान धावतोय नाही पोहोचणार. आता येते रनआउटची विकेट. धावा 22, विकेट 4थी. 3 ओव्हरचा खेळ संपला. BICC. युक्त होता. शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याची आपण बघितली या मॅच मधली. पाहूयात कुठपर्यंत आता लास्ट ओव्हर मध्ये पोहोचतात BICC, कारण जितक्या मॅक्सिमम रन येतील त्यांच्या गोलंदाजांना ते बेनिफिट असेल. सेकंड इनिंग मध्ये त्याचं प्रमुख कारण की राहुल कश्यप सारखा स्टार खेळाडू KCC मध्ये आहे. टोटल स्कोर सध्या 22.
फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड एक्झॅक्ट लॉंग ऑन आहे आणि एक साईड स्क्रीनच्या अगदी बाजूला खेळाडू आहे, त्यासोबत लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट कव्हर सोबत आता सिली पॉइंट. यष्टी रक्षक अगदी आपल्याला क्लोज पाहायला मिळतात, त्यासोबत सिली मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग्स आपण डीप मध्ये एक फिल्डर पाहतो आणि शॉर्ट मिड विकेट. चेत्या हवेत खेळलाय, कव्हरचा फिल्डर येतोय आणि बॉल आता डिक्लेअर झोन मधून आता आत येतोय आणि अंपायरचा सिग्नल आलाय. सो या मिळतील त्या 2. फुटपाथ वरतीच थांबायचं तुम्हाला प्लीज. जिथे बॉल आता गेलाय ते प्रेक्षक प्लीज थोडेसे मागे व्हा. आपण सगळे पुन्हा त्याच दिशेने मारलाय. वा, हे दोन्ही फटके त्याने बनवलेले आहेत. अंपायरचा पुन्हा सिग्नल येतोय. 2D 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 26 धावा. लेक्समला बॉल होता, तिथून आपण पाहतोय बॅटचा चेहरा उघडलाय. 26 धावा धावा फलकावरती. चेतन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुल केल्या, मिड ऑनला चेस केल्या, बॉलने मागे चाललाय, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत. मामा धाव मिळेल 1 आणि 1 धावेसोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 27. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 पेक्षा जास्त बनल्या तर मजा असेल दुसऱ्या डावामध्ये. पॅनल 11 आणि हेल बॉयज शेवटचा ऑफिशियल कॉल फॉर द टॉस. हेल बॉयज अँड पॅनल 11 नेक्स्ट मॅच. चेतन पुन्हा एकदा. अयाज प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता BICC साठी. हो, चांगला फ्लिक केलाय, स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय. एक धाव त्यामध्ये, बॉल गिरक्या घेतोय, डबलचा कॉल त्यामध्ये आणि ते विकेट, रनआउट. सध्या पदयात्रा आपल्याला शिर्डीच्या दिशेने पाहायला मिळतात आणि काही दिवसांनंतर आपण कार्ला एकविरेच्या दिशेने देखील पाहू. हे सर्व कोळी बांधव, आगरी कोळ्यांची आणि पश्चिम महाराष्ट्राची, पश्चिम महाराष्ट्र नाही तर पूर्व महाराष्ट्र ज्या पद्धतीने आपण पाहतो, आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माता, तिची देखील यात्रा आपल्याला पाहायला मिळते. आणि या गावचं ग्रामदैवत कोंकाई गावदेवी माता, तिच्याच नावाने ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करतोय. ऑफ स्टंप का बाहेरचा बॉल, गुडघा टेकून स्क्वेअर लेगला खराब थ्रो. बॅकिंगचा फिल्डर थ्रो स्ट्रायकिंग एंडला आणि आता चान्स बट बॅटर पोहोचला. गुड ड्रायव्हिंग बिटवीन द विकेट. हरणाची चपळ आणि चित्याचा वेग आपण बघितला. धावा 2 आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या 30 धावा. शेवटचा एक बॉल, 30 कंप्लीट. 30 धावा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल बाकी. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आपण पॅनल 11 आणि हेल बॉयज टॉस साठी यायचं तुम्हाला. शेवटचा एक बॉल. 30 पर्यंत तर मजल मारलेली आहे. फायटिंग टोटल तर धावा फलकावरती आपण पाहतोय BICC ची. फुल टॉस, 2 धावा नाही अजून तरी. सध्या झाडाला लागून बॉल आत आलेल्या. पहिली धाव मिळते, दुसरी नाही मिळणार आणि अर्थातच 31 ला 5, 31 ला 6 डाव संपलाय आणि 32 धावांचं. थँक्यू. शेवटचा ऑफिशियल कॉल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर तुम्हाला कदाचित पेनल्टी बसू शकते. हेल बॉयज आणि पॅनल 11 चे कॅप्टन, शेवटचा ऑफिशियल कॉल.
आणि उद्या एक महत्त्वपूर्ण सूचना असेल सर्व संघांसाठी. उद्या ठीक तुम्हाला 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. उद्या आपण लवकर मॅचेस सुरुवात करणार आहोत बिकॉज आपल्याला त्या लवकर कंप्लीट करायचं आहे. दॅट्स वाय पॅनल आणि हेल बॉईजमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करू आणि त्यानंतर या सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. 31 धावा झालेल्या आहेत, 32 धावांचं लक्ष्य. राजेश दादा खारकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. मी आदरणीय राजेश दादा खारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सो दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. विश्वास दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन कॉल कोणाचा असेल? पॅनल 11च्या कॅप्टनचा. It is a call and it is head, tail. Tail आहे बॉस. टेल आला. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचावरती आसन ग्रहण करा. हेल बॉयजचा कॅप्टनने टॉस जिंकलाय. काय सांगाल, कसं वाटतंय? या अगोदर कुठे खेळलेलात कोणती स्पर्धा की अवकाळी पावसामुळे तुम्हालाही खेळता आलं नाही? पहिली टुर्नामेंट खेळताय? पहिलीच टुर्नामेंट आहे. ओके. सराव कसा झालाय? सराव ठीकठाक झालाय. अर्धे जण नाही करत, अर्धे जण करतात. यस. 4 ओव्हरची मॅच आहे अगेन्स्ट पॅनल 11 आहे. त्यांची टीम कशी आहे माहिती आहे? ऑलरेडी लास्ट सीझनमध्ये खेळला त्यांच्या अगेन्स्ट. हो खेळलं, खूप वेळा खेळलं. टॉस जिंकलाय. डिसिजन काय? फिल्डिंग. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस इम्पॉर्टंट होता, बॅटिंग करायचे. सीझनची सुरुवात झाली आहे की पहिली मॅच? काय सीझनची सुरुवात झालेली आहे की पहिलीच मॅच खेळताय? झाली. 2 टुर्नामेंट खेळलेले. 2 टुर्नामेंट खेळलेले आहेत. कसा आहे परफॉर्मन्स तिकडे? काही नंबर लागला? आता तर नाही लागला, आता बघायचं आहे. बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावा पाहताय? इतक्या बनल्या तर आम्ही समोरच्या टीमला देणार नाही. टॉस जीते तो हम लोग भी पहला बैटिंग ही करने वाले थे, तो 4 ओवर में हम लोग 32-35 हो गया तो बहुत है. कौन से ऐसे बल्लेबाज है जिनके ऊपर मदार रहेगी? अच्छी बल्लेबाजी करेंगे और वो अच्छी बल्लेबाजी करेंगे तो आप 50 से ऊपर भी रन बना सकते. क्या लगता है? 4-5 बल्लेबाज है, जैसे तुषार है, रोहित है, नरेश करके है, 3-4 है जो बैटिंग करेंगे तो आराम से मैच जीत जाएंगे. आपको भी शुभकामनाएं इस मॅच के लिए. मंडळी टॉस नुकताच कंप्लीट झाला आणि तो टॉस हेल बॉईजच्या कॅप्टनने जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आपण वळूयात. ही पुढची मॅच आहे हेल बॉईज अगेन्स्ट पॅनल 11. पण आता KCCच्या अगेन्स्ट BICC. घमासान सुरू आहे. इट्स ओ टू कॉम्बॉक्स ऐकूया नीनाजी पटेकर यांना दुसऱ्या डावामध्ये. थँक्यू. हॅलो. थँक्यू करण सर. आपण पाहताय कैलासवासी दशरथ महादेव कारकर यांच्या स्मरणार्थ या आयोजित कुंकाई गावदेवी चषक 2025 दुपारचं सत्र आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असतो मॅच. KCC विरुद्ध BICC या 2 टीममध्ये हा सामना रंगलाय. पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकामध्ये BICC या टीमने 31 धावा केलेत आणि 32 धावाचं टार्गेट सेट केले ते KCC या टीमच्या विरोधात. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल टाकेल सलामीवीर चेतन. हो चांगला बॉल, अगदी ब्लॉकवर डिलिव्हर होती. पहिला बॉल खोदुंकरला सन्मान दिलाय. खातं ओपन केलंय चेतनने. गोलंदाज मार्को सज्जलाय. ओवेज 32 धावांचं टार्गेट. प्रति ओव्हरमध्ये 8 धावा करावं लागतील ते KCC या टीमला. सलामीवीर चेतन आणि राहुल. दुसरा बॉल टाकेल रॅटम ओव्हर द विकेटने ओवेज. 33 नंबरची जर्सी परिधान केली आहे. थोडंसं रिदममध्ये थोडंसं चुकले ते. डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा तयार आहे ओवेज. दुसरा बॉल टाकेल पहिल्या ओव्हरमधील. हो बॅकफीट लावून कट केलाय. पॉईंटमध्ये फील्डर थ्रो केलाय परंतु रनिंग विरुद्ध विकेटमध्ये
एक धावा कंप्लीट केली आहे. थोडंसं कलेक्शन खराब राहिलं आहे विकेट किपर यांच्या माध्यमातून. एक धावा टीमच्या तुम्ही ॲड होईल. टीमची धावसंख्या 2. प्रति ओव्हरमध्ये 8 धावा करायच्या आहेत आणि त्याच रणनीतीत चालले आहेत बॅटर चेतन आणि राहुल. ओवेज पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एकच फिल्डर आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर ऑफ साईडला अगदी मिड ऑफला फिल्डर आहे. एक्स्ट्रा कवर हो अगदी ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा नसता टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 3 झाली आहे. प्रति ओव्हरमध्ये 8 धावा करायचे आहेत. 32 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. दोन्ही संघ हे दुसरा सामना खेळत आहेत. त्यांना निश्चितपणे या मैदानाचा अंदाज आहे कशा प्रकारे गोलंदाजी केलं गेल आणि कशा प्रकारे फलंदाजी केलं गेल ते KCC या टीमला कोणतेही कमेंट्स करायचे नाही. सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा तयार ओवेज पहिलं षटक टाकायचं तयार आहे. हो चांगला फटका. बॅटची एज लागली. बॉल चालला अगदी थर्ड मॅनला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी एज लागली होती इथे. एक धावा टीमच्या मध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या 4. 3 बॉलचा खेळ संपलाय. चेतनला एक चांगला खेळ करावा गेला. पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता त्याने. एक अष्टपैलू कामगिरी केली होती. तसाच खेळ या दुसऱ्या सामन्यात करावं लागेल. आपण पाहताय कुंकाई गावदेवी चषक 2025 विटावा नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार. हो ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिझन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी या टीमची धावसंख्या पोहोचली 6. चांगली फलंदाजी चेतन. आक्रमण ओवेजवर 6 धावा झालेत. 4 चेंडू फेकून झालेत. चांगलं स्कोर उभं केले. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली आहे. वेल बेगन इज अ हाफ टन. कोणत्याही कामाची चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम हे सोपं करून टाकतं. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 6 धावा झालेत. सलामीवर अजूनही मैदानच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू आहे KCC या टीमसाठी. चेतन आणि राहुल. नेक्स्ट बॉल ओवेज हो ऑन साईडला खेळ. पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये खेळलाय. अगदी सफल होऊन खेळतोय आणि तो सफल होतोय तो चेतन. या 2 धाव्यां टीमची धावसंख्या पोहोचली 8. चांगली फलंदाजी चांगली रणनीती. टार्गेटनुसार फलंदाजी करतोय चेतन. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चांगलं खेळतोय. अगदी शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 8 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील. ओवेज थोडंसं मागे ठरलाय कारण मागे सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. ओवेज हा सामना महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हरमधील. थोडीशी बॉलची मागणी झाली आहे ते. पहिलं षटक सुरू आहे. 8 धावा झालेत. 32 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे KCC या टीमला. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही टीमला माहिती आहे वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट माहिती असतील आणि निश्चितपणे त्याचा उपयोग इथे करावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरमधील. हो लोवर फुल टॉस होता. फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये आणि इथे सिंगल घेतली आहे आणि ते षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर KCC या टीमची धावसंख्या बिनबाद 9. कमॉन डीजे.
मधील पहिला बॉल टकेल. दुसरं षटक. 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. एक मिड ऑन लॉंग ऑन, एक लॉंग ऑफला. 30 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर ऑफ साईडला विचार केला तर पॉईंट कव्हर मिड ऑफ. ऑन साईडला विचार केला तर स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन आणि एक लॉंग ऑनला फिल्डर आहे. आज पहिला बॉल टाकेल. हो बॅकफुट ऑन कट केलाय. चांगला फटका खेळलाय परंतु इथे एकच धाव इथे मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या पोहोचली 10. दुहेरी अंकात प्रवेश केलाय केसीसी या टीमने. आता समीकरण झालंय 17 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 32 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. दुसरा बॉल टाकेल. हो बॅकफुट ऑन कट केलाय परंतु इथे रन्स मिळणार नाहीये. बॉल इथे अडलाय. एक चांगली साथ मिळाली, नशिबाची साथ मिळाली आहे. धावसंख्या स्थिर 10. डॉट बॉल घेऊन चालणार नाहीये. जितके डॉट बॉल घ्या तितकं प्रेशर क्रिएट होईल, तसं तुम्ही मॅच मधून दूर व्हाल. ऑन साईडला चांगला फटका, शॉर्ट आर्म पूल, चांगला पूल केलाय आणि बॉल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. मिड विकेट दरम्यान 2 धावेसाठी. या 2 धावे टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 12. राहुल चांगली साथ देतोय चेतनला. एकमेकांत साह्य धरू अवघे धरू सुपंत असं नेहमीच म्हटलंय. 12 धावा झालेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. आता पण 3 धावा दिल्यात अय्याजने. चांगली गोलंदाजी तो करतोय पण अय्याजवर चांगली कामगिरी, अय्याजला चांगली कामगिरी करावी लागेल पूर्ण मॅचमध्ये आलं असेल तर. हो चांगला बॉल बीट केलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. गुडलँड डिलिव्हरी म्हणावं लागेल. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. या ओव्हरचं विश्लेषण बघितलं तर पहिल्याच बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट असं समीकरण या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. हो चांगला फटका, चांगला पूल केलाय परंतु बॉल चाललाय स्क्वेअर लेग क्रिजरमध्ये 2 धावेसाठी. चांगली फलंदाजी. टीमची धावसंख्या 14 झाली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रति ओव्हरमध्ये 8 धावा करायच्या आहेत. 8चे सरसन चालवलं लागेल आणि त्याच सरसने ते चाललेत. 11 बॉलचा खेळ संपलाय. 14 धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरमधील. थोडंसं साईड चेंज केलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अय्याजवर आक्रमण केलंय. हो 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 स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु रनिंग पडी तो विकेटमध्ये 1 धावा कंप्लीट केली आहे. हो हो इथे फ्लम्बिंग पाहायला मिळालं. जिथे 1 धावा होते तिथे 2 धावा मिळाल्या आहेत. काय घडलंय? 2 धावा इथे मिळाल्या आहेत. या 2 धावाने धावफलक पोहोचलंय 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू धावा करायचे आहेत 16. थोडंसं टेन्शन वाढलंय. अगदी सामना रंगत्या स्थितीमध्ये आहे. थोडंसं टेन्शन वाढलंय. आपण टेन्शन थोडंसं फ्री करण्यासाठी आपण जाऊया. जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती आहे. जास्त चर्चा करू नका. जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा पार पाडतोय त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. आयोजक खूप साऱ्या अपेक्षा धरून आहेत आपल्याकडून. भरपूर मेहनत केली आयोजकाने. हे प्लीज कोऑपरेट करा. BICC टीम प्लीज विनंती आहे. कोणताही पंचांशी वाद घालू नका. 16 धावसंख्या झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू धावा करायचे आहेत 16. एक चांगली मॅच रंगते असं वाटतंय या सिच्युएशन नंतर. आता गोलंदाज मार्कर अझीम आलाय. थोडंसं बॉलिंग ऑर्डरमध्ये चेंज केलंय. मागे सामन्यामध्ये 4थ्या षटकात आला होता पण 3ऱ्या षटकात आलाय.
या स्पर्धेमधील हॅट्रिक त्याने नोंद केली होती तो अझीम आलाय. तिसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल टाकेल त्याच्या विरोधात. समोर बॅटर चेतन तो लयमध्ये आहेत. दोन्ही बॅटर सेट झालेत, चेतन आणि राहुल. पहिला बॉल हो फुल टॉस आणि ऑन साईडला गेलाय. फुल टॉल वसूल केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. चांगली फलंदाजी करतोय चेतन. तन मन एकाग्र करून तो फलंदाजी करतोय. 18 धावा झालेत. निश्चितपणे समर्थक खुश असतील केसीसी या टीमचे. आता समीकरण झाले 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अझीम पुन्हा एकदा तयार. 12 नंबरची जर्सी परिधान केली आहे. दुसरा बॉल टाकेल हो रूम बनवून खेळलाय अगदी कव्हरच्या रिजन मध्ये, पण तो एकच धाव इथे मिळेल. एका धावे टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 19. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर राहुल आलाय. जितकेसे स्ट्राईक किती मिळाली नाही आहे राहुलला. 13 धावांची आवश्यकता आहे. 32 धावांचा पाठला किती सुरू आहे. हो हाफ ट्रॅकर आणि बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड पॉइंटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि 2 धावे ते मिळत आहेत. चांगली रणनीती, चांगली साथ देतो राहुल. 21 धावा झालेत. 11 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. आता समीकरण झालंय विजयासाठी 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हे 3 बॉल निर्णायक असतील. हे 3 बॉल डॉट घ्यावे लागतील. अझीमला काहीतरी चमत्कार इथे करावं लागेल. स्वतःला इथे सिद्ध करावंच लागेल. अझीम हो चांगला बॉल म्हणावं लागेल. अपील केली आहे. अगदी रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलं होते ते. थोडीशी अपील केली आहे. पंचांकडे अपील करतायत एजची, परंतु पंचाने नॉट आउट घोषित केले. हा बॉल डॉट आलाय. चांगलं कमबॅक केलंय अझीमने. आता प्रेशर निर्माण झालंय ते केसीसीवर. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल निर्णायक आहेत या ओव्हरमधील. तिसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे. 32 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. मॅच रंगत्या स्थितीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अझीम पुन्हा एकदा तयार आहे. एक डावखुरा त्याचा गोलंदाज आहे. चांगली कामगिरी करतोय या मॅचमध्ये. हो चांगला फटका. फिल्डर आहे तिथे. हो चांगला प्रयत्न केलाय. निश्चितपणे चांगला प्रयत्न होता, परंतु इथे 2 धावा मिळालेत. परंतु प्रयत्न टाळ्या वाजला पाहिजेत. चांगले प्रयत्न केले. निश्चितपणे हा चौकार त्याने अडवलाय. आपल्या टीमसाठी 2 धावा सेव्ह केलेत. टीमची धावसंख्या आता झाली आहे 23. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. समीकरण झाले 7 चेंडू 9 धावा. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच मला लागेल. या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमधील अझीम हा बॉल निर्णायक आहे दोन्ही टीमसाठी. हो रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय, परंतु विकेट किपरही बीट झालाय आणि ते रनिंग मिळतो विकेटमध्ये. 1 धावा इथे कंप्लीट केली आहे. एका धाव्याने टीमची धावसंख्या पोहोचली 24. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाखेर 24 धावसंख्या आहेत. आतापर्यंत 8ची सरासरी आहे. आता शेवटचं 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच मला लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. 8च्या सरासरी झाले. बरोबर 8ची सरासरी आवश्यकता होते. त्याच सरासरी झालेत. केसीसी या टीमचे सलामीवीर चेतन आणि राहुल दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. शेवटचे 6 बॉल हाय व्होल्टेज मॅच. कोण येईल गोलंदाज हे धावा मी डिपेंड करेल. आपण पाहताय कैलासवासी दशरथ महादेव खारकर यांच्या स्मरणार्थ कुंकाई गावदेवी चषक 2025 हे पहिलेच पर्व आहे. या विटाळ नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार रंगतोय. स्वर्गीय शाहीर दामोदर विटाळकर क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगते. चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. चांगली मॅच रंगली इथे. केसीसी त्याच्या विरोधात BICC या 2 टीममध्ये.
शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल, BICC की KCC? आता गोलंदाज मार्कवर बिलावर आलाय, माफ करा तिलावर. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. एक अनुभवी गोलंदाज, अनुभव पणा लावावा लागेल. प्लीज स्पीडअप करायचंय. मॅच स्टार्ट करा प्लीज, विनंती आहे. पंचांना देखील विनंती आहे आणि BICC या टीमला देखील विनंती आहे, आपण थोडंसं स्पीडअप करा. अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्कवर सज्ज दिलावर आणि त्याच्या समोर बॅटर असेल राहुल. पहिला बॉल टाकेल 4थ्या ओव्हरमधील. एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आलाय दिलावर. धावा डिपेंड करायचे आहेत. पहिला बॉल टाकेल. हो, चांगला फ्लिक केलाय. बॉल चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावे. आता 5 चेंडू, समीकरण 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच, रंगतदार सामना. दिलावर स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. पुन्हा एकदा तयार दिलावर. दुसरा बॉल टाकेल. हो, पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज बाद झालाय. राहुल बाद झालाय. पहिला धक्का इथे बसलाय KCC या टीमला. 26 या आकड्यावरती. कमांडीचे चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. चेतन सलामीवर अजूनही मैदानच्या आतमध्ये आहे. आपल्या खांद्यावर त्याने जबाबदारी घेतली आहे, कारण तो इथे सांगतोय, सर्व प्रेक्षक सर्व खेळाडूंना सांगतोय, क्रिकेट माझा श्वास आहे, क्रिकेट माझा ध्यास आहे आणि खऱ्या अर्थी माझा क्रिकेटवर विश्वास आहे. पण ते विश्वास इथे सार्थक करावा लागेल. दिलावर तिसरा बॉल टाकेल. समीकरण आहे 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. तिसरा बॉल हा निर्णायक बॉल असेल. हो, चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावेसाठी तोच एरिया इथे पकडलाय. आता समीकरण 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 28 धावा हे धावफलकावर लागलेत. 32 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 3 चेंडू 4 धावा या स्पर्धेत नियम आहे कंपल्सरीचे, त्यामुळे धावा तुम्हाला कंप्लीट करावेच लागतील. एका चौकाची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. दिलावर हो, चांगला फटका रूम बनवून खेळलाय अगदी पॉइंट रिझर्व मध्ये. चांगली रणनीती. चेतनचं कौतुक करावं लागेल. चेतनचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. सामना रंगत्या स्थितीमध्ये आहे. पैसा वसूल मॅच मानला लागेल. करो या मरो, डू ऑर डाय. शेवटचे 2 चेंडू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत दोन्ही टीम. चेतन पूर्णपणे चांगला सेट झालाय. पूर्ण जबाबदारी खांद्यावर उचलली आहे. सलामीचा फलंदाज दिलावर. गोलंदाज मार्को सज्ज आहे, परंतु दिलावर 5वा बॉल टाकेल या मॅच मधील. हो, चांगला बॉल. ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती. चांगला बॉल
इथे स्कोर लेवल झालाय. एक धावा कंप्लीट केली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि ते फलंदाज बाद झालाय. स्ट्राईक इथे घेतली आहे चैतन्य. ही जमेची बाजू राहिली आहे बीसीसी केसीसी या टीमसाठी. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चेंडू विजयासाठी 1 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, पैसा वसूल मॅच. कोणी अपेक्षा केली नव्हती हा शेवटचा बॉल पण तर सामना जाईल. एक चेंडू 1 धावा. निश्चितपणे एक चेंडू 1 धावा. कोणता संघ जिंकेल, केसीसी की BICC? हा 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. शेवटच्या बॉल पण येऊन सामना ठेपलाय. एक चेंडू 1 धावा. श्वास रोखून जाणार सामना. हृदयाची धडधड वाढली आहे. ज्याला कोणाला हृदयविकाराचा आजार असेल तर निश्चितपणे हा सामना तुमच्याकडे नाही आहे. महत्वपूर्ण सामना, हाय व्होल्टेज मॅच. एक चेंडू 1 धावा. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. एक चेंडू 1 धावा. आता प्रेक्षक देखील सुन्न झालेत. या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस. बरोबर स्कोर लेवल झाले. 31 धावा झालेत. एका धाव्याची आवश्यकता आहे. थोडंसं क्षेत्र बदल करतायत BICC टीमचे कर्णधार. एक चेंडू 1 धावा. काय सामना रंगलाय. सर्व प्रेक्षक देखील सुन्न झालेत. प्रेक्षकांमध्ये कुजबूज झाले. कोणता संघ जिंकेल, BICC की KCC? श्वास रोखून धरणारा सामना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चेंडू 1 धावा. सामना आवडला असेल तर निश्चितपणे टाळ वाजला पाहिजे दोन्ही टीमसाठी. शेवटच्या बॉल पर्यंत येऊन शिल्लक आहे. एक चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. चेतन थोडस नाखुश झालं, थोडस नाराज झालाय, परंतु प्रत्येक टीमला हा सामना महत्वाचा आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे, त्यामुळे रणनीती आखावीच लागेल. एक चेंडू 1 धावा. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ जिंकतोय, BICC की KCC? एक चेंडू 1 धावा. हो, चांगला फटका ऑन साइडला आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी आणि हा सामना जिंकलाय KCC या टीमने. आणि या